मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा। आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावरती एकनाथ शिंदेंचं उत्तर। श्रीकांत शिंदे डीसीएम होण्याची शक्यता नाकारली सुद्धा नाही। राज्यात आता काहीही होऊ शकतं यावर आता आमचा विश्वास बसलाय। आमच्या निकालावरून हे दिसलं। श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात जयंत पाटील यांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील या बातम्या तथ्यहीन। अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। तर गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असतं, त्यामुळे ते फडणवीसांकडेच राहील, मिटकरींचा अंदाज। गृह खातं हे कोणाकडे राहणार यावरती चर्चा करू। एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। भाजप गृह विभाग स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार, उत्सुकता शिकेला। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दौऱ्यानंतर आता ठाण्यात परतले। या दरम्यान देवेंद्र फडणवीस शिंदेंना भेटायला ठाण्यात जाण्याची शक्यता। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रम मध्ये जाण्याची शक्यता। आश्रमामध्ये पराभूत उमेदवारांची बैठक। शिंदे उपस्थित राहणार असल्याची ही शक्यता। एकनाथ शिंदे नाराज नसून हा सूत्रांनी चालवलेला प्रकार। भरत गोगावले यांची माहिती। तर शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, मात्र त्यांनी सत्तेत सहभागी व्हावं ही आमची विनंती, गोगावलेंचं वक्तव्य। विवाह ठरला पण नवरदेव रुसून बसला, अशी महायुतीची अवस्था। शपथविधीवरून रोहित पवार यांचा महायुतीला टोळा। भाजपच्या विजयामुळे माओवाद्यांची आगपाखड। संघ आणि भाजपच्या पराभवासाठी सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी होण्याचं बेकायदेशीर आवाहन। 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माओवाद्यांनी काढलं पत्रक। ठाण्याच्या हेलिपॅडवरती शिंदे आणि केसरकरांची चर्चा। ठाण्याच्या निवासस्थानीही अर्धा तास दोघांमध्ये चर्चा। हवं असलेल्या मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावरती भेट। 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी करता राज्यातील हालचालींना वेग। आधी मुख्यमंत्री पदाचा सोहळा होईल आणि त्यानंतर मंत्रिपदासंदर्भात चर्चा होईल। आमदार मंगेश कुडाळकर यांची माहिती। तर मंत्रिपदासाठी इच्छुक असून शिंदेंकडे मागणी केली आहे, कुडाळकरांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी निवड। रोहित पाटील शरद पवारांच्या पक्षाचे प्रतोद। रोहित पाटील यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी। शरद पवारांकडून रोहित पाटलांवरती मोठी जबाबदारी। जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला। अमोल मिटकरी यांचा निशाणा। अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। ठाणे शहर विधानसभेमधून अविनाश जाधव यांचा पराभव। पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांनी दिला राजीनामा। पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ्याशी गद्दारी केली। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप। प्रतापराव जाधव आणि भाजपच्या संजय कुटे यांनी कट करून आपल्या विरोधातील उमेदवार बदलल्याचाही गायकवाडांचा आरोप। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मी राजकारणामध्ये असून पक्षाचं नुकसान होईल असं काम मी कधी केलेलं नाही। संजय गायकवाड यांच्या आरोपांवरती मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। सावरकरांच्या बदनामी प्रकरणामध्ये आज पुणे कोर्टात सुनावणी। राहुल गांधींना हजर राहण्याचे कोर्टाचे समन्स। तर अधिवेशन असल्यानं राहुल गांधी हजर नसल्याची माहिती। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या दाखल केलेल्या बनावट एन्काउंटर याचिकेवरती आज सुनावणी। मुख्य आरोपींना या प्रकरणातून वाचवण्यात आल्याचा याचिकेमधून आरोप। ईव्हीएम हॅक होऊ शकतात म्हणणारा व्हिडिओतला दावा खोटा। सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या व्हिडिओवरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। व्हिडिओमधल्या व्यक्तीच्या विरोधात मुंबई सायबर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद, आयोगाची माहिती। महाविकास आघाडीचे 29 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
दीपेश म्हात्रे यांची माहिती। सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार महेश कोठे यांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं। नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन। कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यामध्ये टेम्परिंग केलं जाऊ शकतं, सुनील केदार यांचा आरोप। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन। ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळत केलं आंदोलन। प्रशासनानं मागणी फेटाळल्यानंतरही मार्कडवाडी ग्रामस्थ बॅलेटवरती मतदान घेण्यावरती ठाम। गावातील विरोधकांचा मतदानावरती बहिष्कार। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको, सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्याशास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य। संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा, हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला, या मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरती नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया। असदुद्दीन ओवेसींकडून भागवतांच्या वक्तव्याचा समाचार। 3 अपत्य जन्माला घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय, असदुद्दीन ओवेसींची मोहन भागवतांवरती टीका। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फतवा जीतेगा या भगवा जीतेगा अशा घोषणेचा वापर, तसंच महाराष्ट्रामधील मुस्लिमांना कमजोर करण्याचा प्रयत्न, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। आपले मस्जिद दर्गा वाचवण्यासाठी मी एकदा नाही तर 1000 वेळा मरायला तयार, असदुद्दीन ओवेसींकडून मस्जिदवरून वक्तव्य। मशिदींमध्ये नमाजाच्या वेळी आपली गर्दी वाढवा, ओवेसींचं आवाहन। अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं विधान। हा गुलाबरावांचा गोड गैरसमज, गुलाबरावांनी जुलाबरावांसारखं वागू नये, गुलाबरावांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरेंची खुचक टीका। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी शिवसेनेचे काही नेते प्रसिद्धीसाठी उखळ वक्तव्य करतात, राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांचा गुलाबराव पाटलांवरती खुचक बोला। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरने वेधलं सगळ्यांचं लक्ष, बॅनरवरती वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक बोल। तुळजापूरच्या अणदूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री खंडोबा देवाला महाआरती। राणा जगजितसिंह पाटलांची ही मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांचं खंडोबाला साकडं। नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे लागले बॅनर। मुरजी पटेल यांच्याकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष, चकाला परिसरातील होली मैदानावरती नागरिकांची गर्दी। मी आमदार नाही तर अंधेरीकर आमदार असल्याचं मत पटेलांकडून व्यक्त। नाशिकच्या चांदवडमध्ये आमदार राहुल आहेर यांनी घेतला आभार मेळावा। मंत्रिपदासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा, आहेर यांचं वक्तव्य। किरीट सोमय्यांतर्फे दिवाळी स्नेह मिलन वार्षिक पूजेचं आयोजन, पूजेला देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळांना संधी द्यावी यासाठी युवक राष्ट्रवादी महादेव मंदिरामध्ये आज करणार अभिषेक। भाजप आणि शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादीचाही नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा। अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल, महिला आणि तिच्या भावाला मारहाण केल्याचा पाडवी यांच्यावरती आरोप। गुन्ह्याच्या निषेधार्थ पाडवी समर्थकांकडून अक्कलकुवा बंदची हाक, तर पाडवींच्या निषेधार्थ मोलगी गावामध्ये मोर्चा। मुंबईतली हवेची गुणवत्ता अतिशय खालावली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाढत्या प्रदूषणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना। एचआयव्ही रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली असली तरी नव्यानं सापडणाऱ्या एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचं प्रमाण 75% इतकं, यामध्येही एचआयव्ही बाधित महिलांचं प्रमाण तब्बल 31%। नागपूरकरांमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची दंडाची थकबाकी तब्बल 150 कोटींवर। दरम्यान दरवर्षी होणाऱ्या दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर
भरत असल्याचं समोर. आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक. पोलिसांच्या या निर्णयावरून नागरिकांकडून प्रचंड विरोध. पुढचं उपोषण मुंबईमधील आझाद मैदानावरती पण असू शकेल. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मुख्यमंत्री कुणीही असो, आमचा लढा सुरूच राहणार, जरांगेंचं वक्तव्य. पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हा प्रमुख भिडले. वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये. कोयत्यानं मारहाण केल्याची माहिती. हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा आरोप. नाशिक शहरातील विविध भागातून चोरीला गेलेले मोबाईल नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना केले परत. 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात नाशिक पोलिसांना यश. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये वीरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये महिलांनी रस्त्यावरती फोडल्या देशी दारूच्या बाटल्या. वारंवार तक्रार करूनही दारू विक्री बंद होत नसल्यानं महिला आक्रमक. गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे ऍक्शन मोडवर. पडोळेंनी एसटी बसेसची पाहणी करत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या केल्या सूचना. भंडाऱ्यामध्ये नागपूर कोलकाता महामार्गावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकचा भीषण अपघात. चालक आणि वाहक किरकोळ जखमी. वैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रक उलटल्यानं वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्यामध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर दुचाकी स्वार गंभीर जखमी. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये मोहाडी तुमसर रोडवरती ट्रकची दुचाकीला धडक. भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मोहाडी पोलिसांकडून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये झीशान खान या तरुणाची हत्या. या प्रकरणामध्ये फरार आरोपी शमशुद्दीन खानला भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक. यवतमाळच्या वणीमध्ये घरामध्ये घुसून युवकावरती हल्ला. युवक गंभीर जखमी. या प्रकरणामध्ये 2 पोलिसांच्या ताब्यात. अलिबागमध्ये 2 पर्यटकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी. एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रायगडच्या अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची तुफान गर्दी. पर्यटकांनी घेतला बनाना राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद. धुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये थंडीचा जोर वाढलाय. जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला. सोलापूरमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा कडाका. गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी. ऐन हिवाळ्यामध्ये धुळ्यात बाजरीला चांगली मागणी. तब्बल 3,500 रुपये क्विंटल बाजरीची विक्री. त्यामुळे मात्र सर्वसामान्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे. तळकोकणातील पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गमधील वातावरणामध्ये बदल. 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी. पावसाच्या अंदाजामुळे काजू, आंबा बागायतदार सध्या चिंतेत. तळकोकणामध्ये समुद्र किनाऱ्यांवरती सिंगल पक्षाचं आगमन. त्यासोबतच परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वाशिमच्या लोणीमध्ये संत सखाराम महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं रथोत्सव संपन्न. 100व्या रथोत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरती लढणार. अरविंद केजरीवाल यांची घोषणा. भारतीय वंशाचे कॅश पटेल अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी. नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नियुक्ती. ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्येही गाजवली होती कारकीर्द. जयशहांनी स्वीकारला ICCच्या अध्यक्षपदाचा पदभार. ICC या क्रिकेटमधील जागतिक संघटनेचे नेतृत्व करणारे जय हे 5वे भारतीय. 40 वर्षांनी पुरुष हे नाटक पुन्हा मराठी रंगभूमीवरती गाजणार. 14 डिसेंबरला सादर होणाऱ्या पहिला प्रयोग
स्त्री पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. झी स्टुडिओच्या नव्या सिनेमाची घोषणा. रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला जिजाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.